आज अखिल भारतीय संपाचं आवाहन देण्यात आलं असून देशभरातील तसेच महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित कामगार रस्त्यावर उतरले आहेत। या संपाचा मुख्य उद्देश आहे मोदी सरकारने आणलेले 4 लेबर कोड्स रद्द करावेत, महाराष्ट्र सरकारने मांडलेलं जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं आणि देशातील असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि कायम कामगारांना दर्जा मिळावा अशी त्यांची ठाम मागणी आहे। भर पावसातही महिला कामगार आशा वर्कर्स मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत। आम्हाला 8 महिने झाले पगार नाही, ऑनलाईन कामाच्या तणावामुळे मानसिक त्रास वाढलाय, ना छत्री ना रेनकोट, पण तरीही आम्ही दररोज प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो। सरकार झोपलंय, कधी जागं होणार माहित नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। माझा मी परिचय देते। मी यूपीएससी पाचपावली यूपीएससीची आशा वर्कर माधुरी टेंबेकर आहे आणि आम्हाला 8 महिन्यापासून अजूनपर्यंत पेमेंट नाही झालेला आहे आणि ऑनलाईन काम एवढं वाढलेलं आहे की आमचा मानसिक त्रास वाढतच आहे। परत आम्हाला एरियामध्ये प्रत्येक लोकांचा सामना करावा लागतो आणि असे व्यक्ती मिळतात की ते आम्हाला काही बोलून जातात, पण आमचं जे काम आहे ते आम्ही करतोच। आम्ही एवढ्या पावसात पण आम्हाला छत्री नाही, रेनकोट नाही, बूट नाही, तरी पण आम्ही तळागाळात जाऊन आम्ही सर्वे करतो आणि पूर्ण डाटा आम्ही पीएससीला देतो। तरी पण आम्हाला ह्या सरकारला आमच्या कामाची अजूनपर्यंत काही जाणीव झालेली नाही आहे आणि जाणीव कधी होणार? आता हा एवढा संप पावसाळ्यात करून सुद्धा त्यांना जाणीव होणार की नाही होणार हे तर नाही सांगू शकतात, पण आम्हाला न्याय पाहिजे आणि आमचा पेमेंट आम्हाला कंटिन्यू मध्ये पाहिजे। ऑनलाईन काम आम्हाला पाहिजेच नाही, काम बंद झाले पाहिजे। आज अखिल भारतीय संप आहे, हा संघटित असंघटित कामगारांचा संप आहे। प्रामुख्याने या संपाची मागणी आहे की 4 समस्या ज्या लेबर कोड मोदी सरकारने तयार केले ते लेबर कोड रद्द करावेत, जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेले ते रद्द करावं आणि या महाराष्ट्रातील आणि देशातील असंघटित कामगारांना किमान वेतन यासोबतच पेन्शन, ग्रॅज्युटीचा निर्णय सरकारने घ्यावा आणि योजना कर्मचाऱ्यांना कायम कामगाराचा दर्जा द्यावा। यासाठी हा संप भर पावसामध्ये महाराष्ट्राच्या वतीने जी कामगार संघटना संयुक्त कृती समिती याच्या बॅनरखाली हा सुरू आहे। अनेकदा आंदोलन करतो, सरकारला लोकशाही पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो कामगारांचे प्रश्न काय आहेत। सरकार लोकशाहीवरती सरकारचा विश्वास असेल तर सरकारने कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही तर येत्या काळामध्ये जनता आणि कामगार या सरकारला बदलतील, सरकारला उद्ध्वस्त करतील, हे सुद्धा या माध्यमाने तुम्हाला सांगतो।